राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदेव हरे विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, ब्रह्मानंद स्वामी महाराज की। महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रे, समागत्य तीर्थस्य मानंदकंदम, परब्रह्मलिंगम भजे पानुरंगम, शरच्चंद्रबिंबाननं चारुहासं, लसत्कुंडलाक्रांत गण्डस्थलांगम, जपारागबिंबाधरं कंजनेत्रं, परब्रह्मलिंगम भजे पानुरंगम। जयांची केली आस्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारो नियाता। सूर्याधिष्ठिली प्राची, जगा जाणीव दे प्रकाशाची, तैशी श्रोतया ज्ञानाची, दिवाळी करी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी। भारतीय संस्कृतीतील थोर उत्सव आणि त्यांचा अध्यात्म वैभव, त्याचप्रमाणे त्या पाठीमागे असणारा वैज्ञानिक दृष्टिकोन, या अनुषंगाने आपण जी भारतीय उत्सव महिमा या नावाने ही प्रवचन मालिका सादर करीत आहोत। त्यात आजचा उत्सव आहे नरक चतुर्दशी। नरक चतुर्दशी म्हणजे आश्विन वद्य चतुर्दशी। चतुर्दशी म्हणजे 14वा दिवस, पौर्णिमेपासून पुढे मोजायचा 14वा दिवस, त्याला म्हणायचं चतुर्दशी। धनत्रयोदशीच्या पाठीमागे जसं विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड असून, भारतीय जनमानसाचा उच्च मानवतेचा, उच्च माणुसकीचा, उच्च विचाराचा एक वारसा आपल्याला त्या उत्सवामध्ये दिसतो। तशाच प्रकारचा वारसा त्याच्या पुढचा दिवस नरक चतुर्दशी या निमित्तानं दिसतो। नरक चतुर्दशीमध्ये हा जो नरक शब्द आहे, या उत्सवाचं मुख्य एकच एक कारण आहे, त्याच्या पाठीमागे एकच एक घटना आहे, आणि ती म्हणजे भगवान श्रीकृष्णानं या दिवशी नरकासुर नावाचा जो राक्षस मारला, त्याच्या वधाचा आणि भगवान श्रीकृष्णाच्या नरकासुरावरच्या विजयाचा दिवस म्हणून हा दिवस मंगल स्नान म्हणून साजरा केला जातो। या दिवसाचे अजूनही काही थोडेसे शास्त्र आहेत। नरकासुराच्या बाबतीत आपण पुढे बोलणारच आहोत, पण भारतीय जनमानसानं किती सूक्ष्म विचार करून प्रत्येक अपप्रवृत्तीचा प्रतिबंध करण्यासाठी आणि प्रत्येक अपप्रवृत्ती पुन्हा निर्माण होऊ नये, दुष्ट प्रवृत्ती पुन्हा निर्माण होऊ नये, याच्यासाठीचा जो सुविचार या प्रत्येक उत्सवामधून पेरलेला आहे, ती निश्चित वाखाणण्याजोगी आणि विचार करण्याजोगी गोष्ट आहे। नरक चतुर्दशीला संध्याकाळच्या वेळी कारिटी नावाचं एक फळ असतं, बहुतेक त्याला आपल्या भागामध्ये कडू इंद्रावन असं म्हणतात। अतिशय कडू असं ते फळ आहे, का त्याला हात लावला तरी खूप कडू वास येतो, इतकं कडू ते फळ पायाखाली चेंदायचं असतं किंवा तुडवायचं असतं। हे कारिटी नावाचं जे फळ आहे ते नरकासुराचं प्रतीक आहे, ज्यामुळे मनुष्य नरकामध्ये जाईल अशी प्रत्येक कृती म्हणजे नरकासुर आहे। नरकासुर हे एका अपप्रवृत्तीचं नाव आहे, एका विचाराचं नाव आहे, एका
वाईट गोष्टीचं नाव आहे आणि कारिटी नावाचं फळ त्याचं प्रतीक म्हणून ते पायाखाली चिरडायचं. याचा अर्थ असा आहे की आपण त्या दिवशी प्रतिज्ञा घ्यायची का कुठल्याही कटू वाईट ज्याच्यामुळं समाजाला बाधा होईल, समाजहिताला बाधा होईल, वेदानं जी सर्वश्रेष्ठ प्रार्थना प्रतिज्ञा आपल्या ऋग्वेदानं गायलेली आहे, सर्वेत्र सुखिना संतु सर्व संतु निरामया, प्रत्येकाला निरामय सुख प्राप्त व्हावं, प्रत्येकाला सुखी समाधानाचं समृद्धीचं शेकडो वर्षाचं शरद ऋतू बघण्याचं आयुष्य प्राप्त हो, ही जी आपली प्रार्थना आहे ती प्रार्थना सिद्ध होण्यासाठी आडवा येतो तो नरकासूर. म्हणून त्याचं प्रतीक म्हणून या दिवशी ते फळ पायाखाली तुडवायचं असतं. दुसरी एक त्या दिवशीची प्रथा अशी असते, जर आपल्या कुळातील पूर्वजांपैकी कोणाला अग्निसंस्कार मिळाला नसेल, गेल्या मागील 2 वर्षामध्ये जे मृत्यू झाले सज्जन हो कोरोनामध्ये, बहुतेकांच्या आस्तींला बहुतेकांच्या पार्थिवाला आपले हात लागले नाही का, जे आपल्या कुळातील होते, लगतचे होते, जीवलग होते, त्यांचा अग्निसंस्कार आपण करू शकलो नाही. त्यांचा अग्निसंस्कार त्यांना प्राप्त व्हावा आणि त्यांना पुढची गती उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी, या तुकोबारायांच्या प्रमाणाप्रमाणे त्यांना उत्तम गती प्राप्त करून देण्याचा विधीही या दिवशी सांगितलेला आहे. या दिवशी घरातील मुख्य पुरुषानं एक चूड पेटवून म्हणजे मशाल पेटवून 5 पावलं उत्तर दिशेला ती मशाल वरती धरून टाकायचे असतात का ज्या योगानं तुमच्या कुळातील तुमचे कोणी पित्तर असतील, पूर्वज असतील, ज्यांचा अग्निसंस्कार झाला नाही, ज्यांच्या पार्थिवाला तुम्ही हात लावू शकले नाही, तर त्या मशालीचे 5 पावलं चालल्यानं त्यांना अग्निसंस्कार दिल्याचं पुण्य मिळतं. आणि त्यांचा पिशाच्च योनी प्रवेश झाला असेल किंवा अग्निसंस्कारा वाचून, विधी वाचून, अंत्येष्टी संस्कारा वाचून जर त्यांचं जीवन मुक्तीच्या मार्गामध्ये अडथळा आला असेल, तर ते जीवन किंवा त्यांना त्या जीवदशेतून, त्या लिंगदेहातून मुक्ती त्या मशालीच्या प्रकाशामध्ये, त्या चुडीच्या प्रकाशामध्ये मिळत असते. हा एक आपल्या भारतीय संस्कृतीतला हा एकमेव दिवस आहे का ह्याच दिवशी फक्त हा विधी कुटुंबातल्या मुख्य पुरुषाने, जर तशी शंका असेल कुळातील कोणाला अग्निसंस्कार झाला नाही तर त्याच्यासाठी करायचा असतो. माझे झाले गयावर्जन तुकोबाराय सांगतात, फिटले पितरांचे ऋण, ते पितरांचं ऋण प्रत्येकानं फेडायचं असतं. त्यासाठी या दिवसाचं एक विशेष असं महात्म्य आहे. दुसरी गोष्ट, शिव आणि शक्ती यांचा मेळ ह्या उत्सवामध्ये दिसतो. शक्तीच्या सन्मानाचा भारतीय संस्कृतीतला सर्वोच्च उत्सव म्हणून मला तर नरक चतुर्दशी वाटतो. त्याचं कारण असं आहे, त्याच्या पाठीमागे जी कथा दिलेली आहे त्या कथेच्या दृष्टीनं जर विचार केला तर शक्तीचा सन्मान या कथेमध्ये भगवान श्रीकृष्णानं स्वतः केलेला आहे. कथेचा सन्मान, शक्तीचा सन्मान कशा स्वरूपाचा आहे त्याचं कारण आहे, जो नरकासूर मारला ती कथा सर्व प्रसिद्ध आहे, पण तिच्या पाठीमागचा संस्कार, तिच्या पाठीमागची संस्कृती आपण पूर्णतः विसरलेलो आहे. कोण होता हा नरकासूर ज्याला भगवान श्रीकृष्णानं मारावा? भगवान श्रीकृष्णासारख्या पूर्ण पुरुषोत्तम अवतारानं एखाद्या मृत्यूलोकातल्या गोष्टीमध्ये दखल द्यावी, तिच्यामध्ये भाग घ्यावा, त्या गोष्टीचा न्याय करावा, तिथं जज म्हणून भूमिका निभवावी, असा कोणत्या प्रकारचा अन्याय किंवा अत्याचार त्या नरकासुराने केला होता? सज्जन हो, नरकासूर जो होता म्हणजे त्याचं राज्य, त्याचं नाव जरी प्रागज्योतिषपूर असं असलं, नरकासूर हा प्रागज्योतिषपूरचा राजा होता.
पण त्याच्या राज्यातली स्थिती अतिशय दयनीय होती, अतिशय अत्याचार चालले होते. इंद्राचा स्वर्गलोक त्याला जिंकून घेऊन बळकवायचा होता, मृत्यूलोक त्याने अर्धा अधिक बळकवला होता, ब्रह्मलोकही आपल्या ताब्यात घ्यावा अशा प्रकारची त्याची तमन्ना होती. असा जो हा नरकासुर आहे, त्याच्या राज्यातली स्थिती काय सांगावी तुम्हाला. आणि स्त्रीची स्थिती तर त्याच्या राज्यातली अतिशय शोचनीय होती. किती एक ग्रामे चिते ओस झाली, पिके सर्व धान्येची नाना बुडाली, किती एक धाडी वरी धाडी येती, द्वया सैनिकांचे निसंवार होती. अशा पद्धतीनं त्याला ज्या गावामध्ये सुंदर मुली आहेत किंवा सुंदर स्त्रिया आहेत असं कळलं, ज्या राजाची राजकुमारी सुंदर आहे असं त्याला कळलं, ज्या राज्यामध्ये काही विशेष वैभव असं त्याला कळलं, का तो धाड टाकायचा, दरोडा टाकल्यासारखा. आणि फक्त ती चीज वस्तू, ते धनवैभव आणण्यासाठी तो दरोडा टाकत नव्हता, तर तिथल्या आबाल वृद्धांना तो मृत्युमुखी पाडायचा, मारायचा, चिरडायचा. आणि त्या सुंदर स्त्रिया हुसकवून आणून आपल्या कारावासामध्ये तुरुंगामध्ये टाकायचा, बलात्कारित करण्यासाठी, पीडित करण्यासाठी. केवढा मोठा त्याचा अत्याचार हा चालला होता. किती सुंदरा हाल होऊन मेल्या, किती सामुखी जहाजी फाकविल्या, किती एक देशांतरा त्या विकिल्या, किती गुजरीनी ब्राह्मणी भ्रष्टविल्या. अशा प्रकारची अत्यंत दीन अवस्था त्यानं त्याच्या राज्याची केली होती. आणि म्हणून तो नरक होता. स्वर्ग कशाला म्हणतात, स्वर्गातला स्वर्ग कसा असेल ती कदाचित वेगळी कल्पना असेल, पण मृत्यूलोकामध्ये स्वर्ग तुल्य राज्य कोणाचं असतं. मनासारखे ग्रामाधिकारी, मनासारखे लोक शोकापहारी, मनासारखा संग साधू जनांचा, जगी जाणी जे योग तो सुकृताचा. मनासारखे पुत्र जामात कन्या, मनासारखे सुंदरा ते अनन्या, मनासारखे बोलणे प्रिय वाचा, जगी जाणी जे योग तो सुकृताचा. त्याला मृत्यूलोकामधला स्वर्ग म्हणतात. अशा प्रकारचं राज्य जर चाललं असेल, मनासारखं गाव असेल, मनासारखा गाव चालवणारा अधिकारी असेल, मनासारखा राजा असेल जो जगाच्या कल्याणाची काळजी घेत असेल, मनासारखा संतांचा संगती तिथं त्या देशामध्ये आपल्याला जर, पवित्र तो देश पावन ते कुळ, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. अशा प्रकारचं जर असेल तर ते स्वर्ग, आणि याच्या विरुद्ध जर असेल तर तो नरक. अशा प्रकारचं नरकासुराचं राज्य होतं का तिथं सर्व अत्याचार होता. अशी एक करता नरकासुरानं 16,000 आणि 100 सुंदर मुली, ज्याच्यामध्ये खानदानी घरातल्या स्त्रिया होत्या, मुली होत्या, घरंदाज घरातील मुली होत्या, सामान्य जनतेच्या सुंदर मुली होत्या, आणि कितीतरी राजवंशातल्या सुंदर राजकुमारी होत्या. ह्या त्याने बळकावून, त्या बलात्कारित करून किंवा विकण्याचा त्याचा मानस होता. आणि जेव्हा भगवान श्रीकृष्णाला हे कळलं, त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाच्या लक्षात आलं का अरे अवतार आम्हा धरा या कारण, उद्धराया जन जड जीवा, किंवा आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर. देव म्हणतो मी अवतारच याच्यासाठी घेतला, बुडते हे जन न देखवे डोळा, हृदयी कळवळा दाटतसे. म्हणून याच गोष्टीसाठी मी अवतार घेतला. आणि मी स्वतः मृत्यूलोकामध्ये ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी असून सुद्धा जर कोणी नरकासुराचा अत्याचार करणार असेल तर त्या नरकासुराला माफ करणं, मग आपल्या अवताराचं प्रयोजनच काय, आपल्या वीरत्वाला शोभाच कसली, आपल्या शौर्याचंही व्याख्याच काय. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णाने एक दिवस ठरवलं आणि दारुकाला सांगितलं, दारुका रथ काढ. भगवान श्रीकृष्ण ज्या वेळेला रथ घेऊन दारुकाने रथ सज्ज केला,
आणि भगवान श्रीकृष्ण रथावर आरूढ झाले आणि त्यांनी पूर्व दिशेला बोट केलं. रथ महालाच्या समोरून जात असताना भगवान श्रीकृष्णाच्या अष्टनायिका भगवान श्रीकृष्णाला नमस्कार करण्यासाठी आपापल्या सज्जामध्ये उभ्या होत्या आणि 2 नंबरच्या महालासमोर भगवान श्रीकृष्णाचा रथ आला. भगवान श्रीकृष्णानं वरती बघितलं, पण जसा पहिल्या महालामध्ये हात जोडून नमस्कार झाला होता, शुभास्ते पंथान अशा प्रकारची शुभेच्छा पहिल्या महालामध्ये म्हणजे रुक्मिणीच्या महालामध्ये मिळाली होती. पुढचे महाल त्याच तयारीनं सज्ज दिसत होते. पण दुसऱ्या नंबरच्या महालामध्ये मात्र रणवेश परिधान करून एक वीरांगना उभी होती. भगवान श्रीकृष्णाला असं वाटलं की आपला महाल नंबर चुकला तर नाही, म्हणून त्यानं त्या महालाकडं परत एकदा निहाळून पाहिलं. हो, ती 2 नंबरची राणी सत्राजिताची कन्या सत्यभामाच होती. मग ते म्हटलं सगळा नमस्कार करतात, ते शुभेच्छा देतात ते युद्धासाठी, हिचंच नेमकं काय? म्हणून सज्जाकडं बघितलं तर तिनं हात केला, थांबा म्हटली. आणि सत्यभामा महालाच्या पायऱ्या उतरून खाली आली आणि तिनं सांगितलं, आजपर्यंत मी तुमच्याकडं काही मागितलं नाही, पण हे देवा, मागणे ते एक तुझं प्रती आहे, देशील तरी पाय हे पांडुरंगा. एक माझं मागणं आहे तुझ्याकडं देवा, आज मात्र मला तुमच्याबरोबर त्या युद्धासाठी यायचं आहे. भगवंतानं सांगितलं, अगं तू नेमकी तिथं काय करणार आहे? मला नरकासूर मारायला जायचं आहे आणि तो नरकासूर कसा आहे तुला माहीत नाही. खलस्य शक्ती परपीडनाय, अशा पद्धतीचा अतिशय क्रूर असा तो राक्षस आहे का ज्यानं त्याचं पृथ्वीला ओझं झाले. पापी जे अभक्त दैत्य ते माजले, धरणीशी ओझे झाले त्यांचे. मला त्याला मारायचं आहे, तुझं काम नाही तिथं. तुझ्यासारख्या सुकुमार वीरांगनेचं क्षत्राणीचं तिथं काम नसते. पण तिनं सांगितलं, देवा तुम्ही हो म्हटले, आज मला तुमच्याबरोबर यायचं आहे. आणि मग सत्यभामेनं सांगितलं, बरं मी सत्राजिताची कन्या आहे, क्षत्राणी, फार तर मी तुमचा रथ चालवण्याचं काम करील. भगवान श्रीकृष्णाला मोठा प्रश्न पडला की आत्तापर्यंत आपण अनेक युद्ध केले, लढाया जिंकल्या, युक्ती वापरली, सल्ले दिले, मोठमोठे रथी महारथी रणांगणावर लोळवले, पण एकालाही आपण स्वतः मारलं नाही. काल यवनाला मारलं, जरासंधाला मारलं, पण लोक माझ्यावर विश्वास ठेवत नाही, रणछोडदास म्हणतात. महाभारतामध्ये एवढा मोठा पराक्रमाचा मी धनी झालो, माझ्यामुळंच विजय पांडवांना मिळाला. पण तिथेही भीष्माने आणि संपूर्ण मान्यवरांनी दूषणं दिली का बाबा तू घात केला, तू घातकी आहे, तू क्षत्रियाच्या रीतीने हे युद्ध लढला नाही, तू वचनं मोडले, शपथा मोडल्या, लोकांना फसवलं, दगाबाजी केली. एवढंच एक युद्ध मी स्वतः लढणार होतो आणि स्वतः पराक्रम करून येणार होतो. त्याच्यात हिला बरोबर नेलं तर लोक म्हणतील यार बाईला पुढं करून लढला. म्हणजे एकही शुद्ध विजय माझ्या नशिबातच नसावा का काय? म्हणून ते खळखळ करत होते. तेवढ्यात नारद महर्षी आले आणि त्यांनी सांगितलं, बाबा खळखळ करू नको, हिला जर तू बरोबर नेलं नाही तर तुझा विजयच होणार नाही. तू किती बी वीर असो, तुझ्याकडे किती बी मोठं शस्त्र असो, पण नरकासुरानं जेव्हा ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली त्यावेळेला त्यानं सांगितलं का देवा मला मृत्यू नको आहे. ब्रह्मदेवानं सांगितलं, बाबड्या या जगामध्ये मृत्यू टाळता येईल असा वर देण्याचा मला अधिकार नाही, कारण मला स्वतःला एका कल्पानंतर मृत्यू येत असतो. 1 सहस्र कल्पाचं माझं आयुष्य, 1 सहस्र कल्पानंतर मला मृत्यू येत असतो. इंद्राला 72 मनवाचा 14 चौकड्याचं आयुष्य, म्हणजे 14 कल्पानंतर त्याला मृत्यू येत असतो. प्रत्येकाचं आयुष्य ठरलेलं आहे, त्याच्यामुळं मृत्यू हा तुला स्वीकारावाच लागेल. मग नरकासुरानं असा विचार केला की आता असं ते प्रतिज्ञा करता येणार नाही, पण ब्रह्मदेवाला आपण थोडंसं वरामध्ये फसवू. हिरण्यकश्यपूनं ब्रह्मदेवाला वरामध्ये फसवण्याचा प्रयत्न केला, पण ब्रह्मदेवाने त्याला वर देऊन फसवलंच.
भस्मासुरानेही शंकराला वरामध्ये फसवण्याचा प्रयत्न केला, पण भगवान महाविष्णूंनी त्याला त्या वरामध्ये अडकवून फसवलंच. तारकासूर असेल, शंकासूर असेल, कितीतरी असुर असतील का त्यांनी अशा प्रकारचे वर मागितले का ज्यामुळं त्यांच्या त्रैलोक्यावर सत्ता गाजवण्याच्या पराक्रमाला बाधा येणार नाही. म्हणून यानं सांगितलं का देवा ठीक आहे, पण मला दुसऱ्या कोणाकडून मृत्यू नको. रणांगणामध्ये जर एखादी खानदानी क्षत्रानी माझ्यासमोर धनुष्य घेऊन आली तर मात्र तिच्या हातानं मला मृत्यू आला तर चालेल, पण इतर कोणाच्या हातानं मला मृत्यू चालणार नाही. ब्रह्मदेव म्हटले हे चालेल, पण कोणाच्या तरी हस्ते डायरेक्ट तुला अमरत्व मला बहाल करता येणार नाही. म्हणून त्याला तसा वर दिला का एखादी क्षत्रानी स्त्री जर धनुष्य घेऊन ते तुझ्यासमोर आली तर बरं मात्र तुला मृत्यू स्वीकारावा लागेल. नारदाने ही कथा सांगितल्यावर श्रीकृष्णाचा लायलाच झाला. तो म्हटलं चला आपलं नशीबच फुटकं, म्हणजे 125 वर्षाचं आयुष्य जगून या जगात प्रत्येकाचा विजय माझ्यामुळं. पहा ते पांडव अखंड वनवासी, त्यांना विजय मिळवण्यासाठी द्वारकेचा राणा पांडवा घरी मी तिथं अखंड राहिलो, पण विजयाचा सर्व श्रेय मात्र अर्जुनाला मिळालं. जरासंधाला मी भीमाला युक्ती दाखवली का बाबा इकडची काडी इकडं टाक, इकडची काडी इकडं टाक, फाड त्याला. विजयाचं श्रेय मात्र भीमाला मिळालं, गद्दारीचा दोष मात्र माझ्या नशिबी आला. दुर्योधनाला भीम इतका शक्तिशाली आणि वज्रदेही असून सुद्धा दुर्योधन त्याच्यानं मरत नव्हता. मांडी मोडण्याचं कौशल्य मी भीमाला दाखवलं आणि भीमानं त्याच्या मांडीवर प्रहार करून द्रौपदीच्या शापाची आठवण देऊन दुर्योधनाला मारण्यास प्रवृत्त केलं. दुर्योधन मेला, विजयाचं श्रेय भीमाला मिळालं, गद्दारीचा दोष माझ्या नशिबी आला. असं वाटलं होतं का आयुष्याच्या शेवटी एवढा तरी विजय आपल्याला मिळेल, पण तो आपल्या नशिबी नाही. ठीक आहे चला, आली या भोगाशी असावे सादर. भगवान श्रीकृष्ण स्थिर मनाचा महापुरुष होता, पुरुषोत्तम होता. मनोजवम मारुतुल्य वेगम अशा प्रकारचं सामर्थ्य असणारा होता. पण ठीक आहे म्हटला चला, आपला उद्देश महत्त्वाचा आहे. आपण करतो तो धर्म आहे की अधर्म आहे ते वेगळं, आणि मिळणारा विजय माझ्या नावावर मिळतो का दुसऱ्या कोणाच्या नावावर मिळतो त्यालाही फारसं मात्म्य नाही. पण जग सुखी झालं पाहिजे या आपल्या ब्रीदाला मात्र बाधा येत नाही. आणि म्हणून दीनानाथ ब्रीद सांभाळी आपुले. काही हरकत नाही, विजय सत्यभामेच्या नावानं तर सत्यभामेच्या नावानं, पण नरकासूर जिंदा राहायला नको. म्हातारी मेली त्याचं दुःख नाही, पण काळ सोकावतो ही गोष्ट वाईट आहे, आणि तो सोकावणारा काळ थांबवला पाहिजे. म्हणून भगवान श्रीकृष्णाने सत्यभामेला महर्षी नारदांच्या सल्ल्याप्रमाणे घेतलं. दारुकाला त्या दिवशी उतरवून देण्यात आलं. सत्यभामेनं हातामध्ये रथाच्या अश्वांच्या दोऱ्या घेतल्या, लगाम घेतले, आणि रथ प्रागज्योतिषपूरच्या दिशेनं दौडला. प्रागज्योतिषपूरच्या दिशेनं रथ ज्या दिवशी दौडला तो दिवस म्हणजे धनत्रयोदशीची रात्र आहे खऱ्या अर्थानं. रात्रीच्या 2 प्रहरी, धनत्रयोदशीच्या रात्री 2 प्रहरी भगवान श्रीकृष्ण प्रागज्योतिषपूरच्या वेशीवर गेले, आणि भगवान श्रीकृष्णाने आपला शंख फुकला आणि युद्धाचं आव्हान केलं. हे नरकासुरा, जो या जगामध्ये स्त्रियांवर अत्याचार करेल, जो या जगामध्ये दुर्बलांवर अत्याचार करेल, त्याला मारण्यासाठी मी आलेलो आहे. त्याला या जगामध्ये जिवंत राहण्याचा अधिकार नाही. तुला मी वसुदेव देवकीचा पुत्र भगवान श्रीकृष्ण तुला आव्हान देतो की तुझ्यामध्ये हिंमत असेल तर माझ्यावर चालून ये. राक्षस म्हणजे अविचार, राक्षस म्हणजे अपप्रवृत्ती, राक्षस म्हणजे दृष्टवृत्ती. सज्जन व राक्षस हा शब्द आपण जर उलट्या क्रमानं वाचला, व्यत्यासक्रम म्हणतात त्याला शास्त्रामध्ये,
तर त्याच्या विरुद्ध अक्षर मागच्या बाजूने पुढे वाचत गेले, उलट क्रमाने वाचत गेले, तर तो साक्षर असा होतो. साक्षर याचा अर्थ शिकलेला, स अक्षर असा त्याचा संधी विग्रह होतो. स याचा अर्थ सद्विचार, अक्षर याचा अर्थ परब्रह्म. सद्विचाराच्या साहाय्यानं परब्रह्माची प्राप्ती जो करून घेतो त्याला साक्षर म्हणतात. ही कलियुगातली आजची व्याख्या नाही आहे. आज सर्वच साक्षर अभक्ष्य भक्षण करतात, अपेय पान करतात. आणि आपल्या देशामध्ये आपण म्हणतो की साक्षरतेचं प्रमाण 96%, पण खरे जे 4% निरक्षर आहेत तेच खरे संस्कारी आहे, तेच खरे साक्षर आहे. बहुतेक सर्व साक्षर बिघडलेले आहेत. म्हणून ही साक्षराची व्याख्या आजची नाही, तेव्हाची. साक्षरा हा विपरीतस्य राक्षसहा असं उपनिषदानं प्रमाण दिलेले. जसं कीर्तन शब्द विरुद्ध वाचला तर नर्तकी असा होतो. म्हणजे शृंगाराचा नाश करण्यासाठी जे असतं ते कीर्तन. कीर्तनाच्या विरुद्ध शृंगार आहे, शृंगाराच्या विरुद्ध कीर्तन आहे. तसं साक्षराच्या विरुद्ध राक्षस आहे, राक्षसाच्या विरुद्ध साक्षर आहे. ज्या अर्थी नरकासुर हा राक्षस आहे याचा अर्थ तो साक्षराच्या विरुद्ध आहे, म्हणजे परब्रह्माच्या विरुद्ध आहे, सद्विचाराच्या विरुद्ध आहे, विवेकाच्या विरुद्ध आहे, सुविचाराच्या विरुद्ध आहे, सद्वर्तनाच्या विरुद्ध आहे, न्यायाच्या विरुद्ध आहे, मानवतेच्या विरुद्ध आहे. आणि त्याला या जगामध्ये जगण्याचा अधिकार नाही असं भगवान श्रीकृष्णाने त्याला आव्हान केलं. आणि रात्रीच्या 3 प्रहरी दोघांचं युद्ध झालं. भगवान श्रीकृष्णानं हातामध्ये त्यांचं शारंग नावाचं धनुष्य घेतलं. प्राग्ज्योतिषपूरचा राजा नरकासुराकडं इंद्राचं वज्रास्त्रही होतं. खूप शस्त्रास्त्र प्रहार आणि प्रचंड युद्ध झालं. मात्र ते रात्रीचं युद्ध आहे. राक्षसांना रात्रीच्या युद्धामध्ये शक्ती जास्त प्राप्त होते. असं म्हणतात का राक्षसांची शक्ती रात्रयुद्धामध्ये दुप्पट होत असते. आणि त्यामुळं शस्त्रावर शस्त्र, बाणावर बाण, अस्त्रावर अस्त्र, प्रहारावर प्रहार असा नरकासुराने एकापाठी एक प्रहार करायला सुरुवात केली. आणि शेवटी त्यानं वज्रास्त्र घातलं. ज्या वेळेला वज्रास्त्र उचललं, इंद्राचं वज्रास्त्र नरकासुराकडं होतं आणि त्यानं ते सोडलं. तेवढ्या वेळेत सत्यभामेनं भगवान श्रीकृष्णाकडून शारंग नावाचं धनुष्य घेतलं आणि त्या धनुष्याला बाण लावला. तो सत्यभामेनं शारंग धनुष्यावर चढवलेला बाण पाहिल्यावर मात्र नरकासूर लटपटला. कोणतंही पाप हे शक्तीच्या पुढे झुकत असतं आणि म्हणून त्याचं ते वज्रास्त्र सोडताना तो लटपटला. तेवढी वेळ साधून सत्यभामेच्या आडून भगवान श्रीकृष्णानं सुदर्शन चक्र सोडलं. सुदर्शन चक्र आहे ते जगामध्ये भारतीय संस्कृतीनं वर्णन केलेले प्रभू रामचंद्राला प्राप्त असलेले जे 66 अस्त्र आहेत त्याच्यातही सुदर्शन चक्राचं नाव नाही आहे. सुदर्शन चक्र हे अमोघ अस्त्र आहे का जे सोडल्यावर कधीही परत येत नाही. भगवान श्रीकृष्णाने आपल्या आयुष्यामध्ये सुदर्शन चक्राचा वापर अशाच प्रसंगी केला. काल यवनाला मारण्यासाठी भगवान श्रीकृष्णानं सुदर्शन चक्र सोडलं वेळ पहिली. शिशुपालाला मारण्यासाठी भगवान श्रीकृष्णानं सुदर्शन चक्र सोडलं ही दुसरी वेळ आहे. आणि नरकासुराला मारण्यासाठी भगवान श्रीकृष्णानं सुदर्शन चक्र वापरलं ही तिसरी वेळ आहे. द्रौपदीच्या वस्त्रहरण प्रसंगी भगवान श्रीकृष्ण त्या सभेमध्ये हजर नव्हते, पण द्रौपदीचं राज्यालक्षण करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी सुदर्शन चक्र सोडलं ही चौथी वेळ आहे. अशा प्रकारे 4 वेळा भगवान श्रीकृष्णांनी सुदर्शन चक्राचा वापर केला. कंसाला मात्र भगवान श्रीकृष्णांनी मुष्टीप्रहारांनी छाती फोडून मारलं, सुदर्शन चक्र सोडलं नाही. चाणूरालाही भगवान श्रीकृष्णांनी तशाच प्रकारानं मारलं. आणि उरलेले सर्व राक्षस भगवान श्रीकृष्णानं कोणाकडून मारून घेतले. पण नरकासुरावर भगवान श्रीकृष्णांनी सुदर्शन चक्र सोडलं आणि नरकासुराचं शिर धडा वेगळं झालं, गतप्राण झाला तो. ही रात्रीची
3 प्रहाराची वेळ नरकासूर मृत झाला. भगवान श्रीकृष्ण स्वतः खाली उतरले आणि त्यांनी द्वाही फिरवली का या देशामध्ये जर कोणी स्त्रीवर अत्याचार करत असेल तर त्याला सुट्टी नाही. भले ती स्त्री कोणाची पत्नी असो, कोणाची मुलगी असो, कोणाची आई असो, कोणाची बहीण असो, कोणाची कोणीच नसो, तिचा वाली मी राहील अशी द्वाही जेव्हा भगवंतानं फिरवली त्यावेळेला कारागृहातून मुक्त झालेल्या त्या 16,100 स्त्रिया देवाच्या समोर आल्या आणि त्यांनी सांगितलं, त्राही 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 सोडवी अनंत. आम्हाला कोण आहे म्हटले, देवा तुझ्या वाचून आम्ही याच्या कारागृहात बंदिस्त झालो. आम्ही तारुण्याच्या वयात आलेला आहोत. आता इथून सुटून आम्ही जर घरी गेलो, आम्ही अविवाहित आहोत, आमच्यावर बलात्कार झालेल्या अशा कल्पनेतून आमच्याशी कोणीही विवाह करणार नाही. तुम्ही आता फिरवलेल्या द्वाहीमुळं आम्हाला अभय मिळाले देवा, तर आता आम्ही तुमच्या झालो. भगवान श्रीकृष्णानं सांगितलं, काही हरकत नाही, जगामध्ये कुठेही राहा, माझ्या नावानं कुंकू लावा, माझ्या नावाचा जप करा. फक्त पथ्य मात्र एकच आहे, पथ्य नाम विठोबाचे. एकम देवम देवकी पुत्र येवम, एकम गीतम देवकी पुत्र गीतम, एको मंत्र तस्य नामानी यानी, कर्मापेकम तस्य देवस्य सेवा. माझ्या नावाचं गीत गा, दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे. नाव घ्यायचं असेल तर फक्त माझंच घ्या, मंत्र म्हणायचा असेल तर फक्त माझ्याच नावाचा म्हणा, आणि जप करायचा असेल, सेवा करायची असेल तर ती माझीच करा. तुम्हाला अखंड सौभाग्याचं दान प्राप्त राहील. तुम्ही माझ्या पत्न्या म्हणून ओळखल्या जाल. यानंतर या जगामध्ये वक्रदृष्टीनं तुमच्याकडं कोणीही बघणार नाही. अशा प्रकारच्या त्या 16,100 स्त्रिया, कशोरू नावाची त्या 16,100 स्त्रियांची प्रमुख होती. भगवंतानं त्या सर्व स्त्रियांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. पण त्या कशोरीनं सांगितलं, देवा आता आम्ही तुझ्या वेगळ्या नाहीच आहे. लवणा वेगळी मासोळी, पाण्याशिवाय मासोळी राहू शकत नाही. त्याच्यामुळं आम्ही आणि तू आता एकच आहोत, आम्ही तुझ्या वेगळ्या राहणार नाहीत. मग ठीक आहे म्हटले, हरकत नाही. द्वारकेमध्ये चला, तुम्हाला 16,100 महाल बांधून दिले जातील, तिथे राहा. त्या तिथं येऊन राहिल्या. असा श्रीमुक्तीचा हा सोहळा भगवंतानं रात्री धनत्रयोदशीच्या 3 प्रहर रात्र नरकासुराला मारून त्या 16,100 स्त्रियांसह तेथून प्रस्थान करून द्वारकेमध्ये पहाटे देव पोचले. रक्ताचा टिळा त्यानं नरकासुराच्या रक्ताचा लावलेला होता, म्हणून देवाला पहाटेच्या वेळी मंगल स्नान द्वारकेमध्ये घालण्यात आलं. तो मंगल स्नानाचा दिवस म्हणजे नरक चतुर्दशीची पहाट. या दिवशीच्या पंक्त्या ज्या लावायच्या असतात त्याच्यातली एक पंक्ती 4 वातीची लावायची असते, जी नरकासुराचं प्रतीक असते. म्हणजे 4ही दिशा, पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर, कोणत्याही दिशेवर भगवंताच्या कृपेचा वर्षाव होईल आणि कोणत्याच दिशेला स्त्रीवर, आबलेवर अत्याचार होणार नाही. म्हणून 4ही दिशा उचलण्यासाठी ती एक पंक्ती 4 वातीची आणि उरलेल्या पंक्त्या 1 वातीच्या पूर्व दिशेला ज्योत करून लावायच्या असतात. असं आहे हे नरक चतुर्दशीचं महात्म्य. त्या पाठीमागचा भारतीय संस्कृतीचा भव्य आणि उदात्त असा दृष्टिकोन, त्याचं चिंतन करा. नव्या पिढीपर्यंत तो दृष्टिकोन पोहोचवा. बोलताना काही चुकीचं गेलं असेल तो माझ्या वाणीचा दोष, बरोबर असेल ती संत सद्गुरूची कृपा. झालेली ही सेवा परमेश्वराचरणी अर्पण करू आणि सेवेला पूर्णविराम देऊ. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान.